आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्य तारा कार्यालयात आज शुक्रवारी शहरातील प्रॉपर्टी कार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसंच बी टेन्युअर जागांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक यांची बैठक बोलावली होती। यावेळी त्यांनी प्रॉपर्टी कार्ड संदर्भात नागरिकांचे प्रश्न समजावून घेत शासकीय पातळीवर या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा शब्द दिला। महसूल विभागातील अधिकारी, भूमी अभिलेख विभाग आणि महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड आणि बी टेन्युअर संबंधी नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समन्वयानं काम करण्याची सूचना आमदार पाटील यांनी यावेळी केली। कोल्हापूर शहरातील जवळपास निम्म्या भागाचा सर्व्हे झालेला नाही, त्यामुळे वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत। घरच्या नूतनीकरणासाठी किंवा नवीन बांधकामासाठी कर्ज काढताना प्रॉपर्टी कार्ड मिळत नसल्यानं मोठी अडचण येते। याबाबत माजी नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून घेत याबाबत काय करायला पाहिजे याची अधिकाऱ्यांकडून आमदार पाटील यांनी माहिती घेतली। चर्चेवेळी शहराचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा 16 कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे। त्यास मंजुरी मिळाली नसल्यानं हे काम थांबलंय। हा प्रस्ताव मंजूर झाला आणि निधी उपलब्ध झाला तर सर्व्हेचं काम पूर्ण करून ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाहीत अशा मिळकतधारकाला प्रॉपर्टी कार्ड देता येऊ शकतं। त्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे अशी सूचना समोर आली। त्यावेळी आमदार पाटील यांनी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली। झोपडपट्टीतील अतिक्रमित झोपड्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली। 2011 सालापर्यंतच्या झोपड्या पंतप्रधान आवास योजनेतून नियमित करण्याचा शासन निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी केल्यास त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड देता येईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। मैलखड्डा इथल्या 714 अ जागेतील 110 बंगले आणि 29 खुल्या जागांचं नियमितीकरण करण्यासाठी रेडी रेकनरप्रमाणे पैसे भरण्यात आलेत। त्यामुळे या मिळकतधारकांचा नियमितीकरणाचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून यातून मार्ग काढण्याची विनंती आमदार पाटील यांच्याकडे संबंधित मिळकतधारकांनी केली। यावर आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी शहर अभियंता हर्षजित घाटगे, करवीरचे उपभूमी अभिलेख किरण माने, नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील, उपशहर अभियंता NS पाटील, उपशहर अभियंता सतीश फप्पे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राहुल माने, दुर्वास कदम उपस्थित होते।